धाराशिव जिल्ह्यात पावसाचा मोठा कहर पाहायला मिळतो। रात्रीच्या अतिवृष्टीमुळे चांदणी नदीनं रौद्ररूप धारण केले। परांडा तालुक्यातील सिरस गावात चावडी शाळा आणि घराघरात पाणी साचलेले, त्यामुळे गावकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। जीवनावश्यक वस्तूंचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले। लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। सिरसगाव गावातील नदीला महापूर आल्यामुळे नदीच्या पलीकडील जवळपास 200 ते 300 लोक तिकडे अडकून पडले। कारण या वस्तीवरती 4 वाजल्यापासून पाणी शिरलंय घरात। आम्ही काय करायचं? हे पाण्याची सोय करावी। आता काय करावं? आम्ही कुठं जावं? आता आम्हाला जायला जागा नाही। आम्ही काय करायचं? आम्ही गरीब माणसं। लय नुकसान झालंय काय? सगळं घरात काहीच नाही, कमरेत इतकं पाणी आहे आमच्या घरात। आम्ही काय करायचं आता? शासनाने लवकरात लवकर तात्काळ काहीतरी मदत करावी आणि सतत 2 महिने झालं पाऊस आणि पूर बरोबर माझ्याकडे इकडं रोडला गाड्या आहेत सगळीकडं, सगळ्या गाड्यामध्ये पाणी शिरलेलं आहे। आता ही गाडी पूर्ण हालाना गेली, म्हणजे 4 टायर आदर झालेले आहेत। हिला रस्सीनं थोडं बांधलेलं आहे फक्त, बाकी इकडं घराने पाणी शिरलेलं आहे आता सध्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।